श्री स्वामी समर्थ मंडळी, तारक मंत्र भक्ताला तारून नेणारा. मैत्रिणींनो, नित्यसेवेमध्ये दररोज 3 वेळेस तारक मंत्र आवर्जून पठण करा. इकडे तिकडे चोहीकडे दुःख, अशांतता, कलह सगळीकडे असे चित्र दिसत आहे. कलियुगातील कलहाचे वास्तवता सर्वत्र जाणवत आहे. तुम्ही कोणाकडेही जा, गारण्यांचे कुऱ्हाड ऐकाव्यास मिळते. तुमच्याकडे कोणी आले तरी समस्यांचे रडगाणेच ऐकावे लागते. स्वतःवर विश्वास नाही, तारणाऱ्या समर्थांवर भरोसा नाही, अशीच अवस्था सर्वत्र पाहावयास मिळते. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे. तारक मंत्राचा भावार्थ असा आहे: मनात शंका नको, मनी संशय नसावा, मनाने निर्भय हो. प्रचंड स्वामींची शक्ती भक्तांच्या पाठीशी आहे. स्मरण करता स्वामी मदतीला धावून येतात. अशक्य वाटणारे समर्थ सहज करून दाखवितात. ज्या ठिकाणी स्वामींच्या पादुका, फोटो आहे तेथे काहीही कमी नाही. भक्तांचे प्रारब्ध स्वामी समर्थ घडवितात. महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय काळ, यम काहीही करू शकत नाही. परलोकात सुद्धा त्याला कशाचीही भीती नाही. कारण नसताना मनात भीती ठेवण्यात अर्थ नाही. आपल्या पाठीशी स्वामींची शक्ती आहे हे कळायला हवे. मनुष्याला जन्म देणे, त्यांची प्रारब्धातून मुक्तता करणे हाच खेळ त्या समर्थांचा आहे. आपण त्यांचेच बाळ असल्याने घाबरण्याचे कारण नाही. श्रद्धेने खरोखर जागा झाल्याशिवाय तो स्वामी भक्त होऊ शकत नाही. काल परवाचे दिवस आठवल्यानंतर लक्षात येईल की स्वामी समर्थांनी किती वेळा आधार दिला आहे. यापुढे कशाची भीती न बाळगता, न डगमगता समर्थ साथ देतीलच देतील. तीर्थ घेणे, विभूती लावणे, नामस्मरण, ध्यान या सेवेत समर्थ पाठीशी आहेत. ज्याच्यावर स्वामी कृपा दृष्टी होते त्याच्यावर कायमच समर्थांचा वरदहस्त असतो. स्वामी समर्थांचा साधा, सरळ, सोप्या भाषेतील सर्वांना भवसागरातून तारणारा तारक मंत्र आहे. दररोज कितीही वेळा म्हटला तरी स्वामींची सेवा होऊन मनाची शांती वाढणार आहे. भक्तीचे कोणतेही अवंडवर न करता श्री स्वामी समर्थ नामस्मरण केले तरी समर्थ संकटी समयी धावून येतात. तारक मंत्रातून भक्तांना खूप मोठा आधार मिळालेला आहे. दररोज तारक मंत्राचे वाचन म्हणजे सुख, शांती, समाधान व आनंदाच्या वाटेवर येणाऱ्या संकटांना, अडथळ्यातून सहज जाण्याचा मार्ग आहे. कलियुगात समर्थ सेवा सर्वांना तारणारी आहे. समर्थांचे नामस्मरण घेतले तर अवघड मार्गही सहज पूर्ण होऊ शकते. तारक मंत्रातील वचन पावलोपावली धीर, ताकद देणारे आहे. भक्तांनी त्याचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी आधार घ्यायलाच हवा. समर्थांनी सांगितले आहे, अडचण आली आतरतेनं हाक मार, कष्ट कर, मी सदैव प्रत्येक सुखदुःखात क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी देखील त्यांचा स्वतःवर विश्वास नाही. हम गया नहीं, जिंदा है, हे स्वामी समर्थ महाराजांचे वचन आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.